सो मागच्या महिन्यात मी ॲक्च्युली सोनोग्राफी केली होती आणि त्यामध्ये फॅटी लिव्हर स्टेज 2 डिटेक्ट झालं होतं. तर ते कायमसाठी म्हणजे आयुष्यभर राहील की काय, त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं? हा प्रश्न जवळपास प्रत्येक फॅटी लिव्हरचा पेशंट मला विचारतो. पण याच्यामध्ये एक चांगली बाब अशी आहे, सुरुवातीचे टप्पे जसे काही स्टेज 1, स्टेज 2, ऑलमोस्ट अप टू स्टेज 3 फॅटी लिव्हर हे कम्प्लिटली रिव्हर्सिबल आहे. पण याच्याकरता काय करायचं? वेळेत वजन नियंत्रण करणे, रेग्युलर व्यायाम करणे, अल्कोहोलचं प्रमाण टाळणे किंवा अल्कोहोल पूर्णपणे बंद करणे. त्याच्या व्यतिरिक्त जर काही डायबिटीज, काही अशा स्थूल पेशंट्समध्ये डायबिटीजचं प्रमाण सुरुवातीलाच चालू असतं, तर त्याचा कंट्रोल पहिले लवकर घेणं. या सगळ्या आस्पेक्ट्सने आपण फॅटी लिव्हरला 100% रिव्हर्स करू शकतो. पण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचं फॅटी लिव्हर ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये जायला लागलं तर याच्यामध्ये फायब्रोसिस म्हणजे लिव्हर कडक होणे, त्याचा पुढची टप्पा असतो लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर पूर्ण तऱ्हेने दगडासारखं कडक होणे आणि त्याचबरोबर लिव्हर फेल्युअर होणे, इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचू शकतात. त्यामुळे फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी वेळेत सगळ्या तपासण्या आणि वेळेत वजन नियंत्रण करणे, व्यायामाचा पूर्ण तऱ्हेने फॉलो करणे हे फार गरजेचं आहे.